मुलांनो, आपण तिसरं प्रकरण पूर्णांक संख्या पाहणार आहोत. तर पूर्णांक संख्यामध्ये तुम्हाला संख्या म्हणजे माहीतच आहे. आपण आता समजा माझ्या हातामध्ये काय आहे, ते खडू आहेत. खडू किती आहेत म्हटल्यानंतर आपण सुरुवात कुठून करतो? 1 पासून. 1 2 3. तर 1 पासून सुरुवात करतो त्या संख्यांनाच कोणत्या संख्या म्हणतात? नैसर्गिक संख्या. तर आपण नैसर्गिक संख्या पाहू. नैसर्गिक संख्याची सुरुवात करत असताना कुठून करतो? 1 2 3 4. तर असा पुढे. आता आपण संख्या मोजत असताना किती? 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड, पुढे आणखीन खर्व असे संख्या आपण वाचतो. पण त्याच्या पुढेही जाऊन ज्यावेळेस समजा आता आपण आकाशामधल्या चांदण्या किती आहेत ते आपल्याला मोजता येतात का? किंवा समुद्राच्या किनारी वाळू असते, वाळूचे कण असतात, ते आपल्याला वाळूचे कण मोजता येतात का? म्हणजेच त्यालाच कशा संख्या म्हणायच्या? अनंत. तर अनंत किंवा त्यालाच गणितामध्ये दोन्ही शब्द वापरला जातो, अनंत किंवा असंख्य. तर हे पुढे दाखवण्यासाठी अशाच पुढे आहेत संख्या. म्हणजे कशाने दाखवतो आपण? टिंबटिंबने त्या पुढे दाखवतो. तर या अशा संख्यांनाच काय म्हणायचं? या संख्यांना कोणत्या संख्या म्हणायच्या? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणतात. आणि आपण कोणत्याही काही वस्तू मोजत असताना 1 पासून सुरुवात करतो, म्हणून या संख्यांना 1 2 3 4 असं सुरुवात करतो, म्हणून या संख्यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात, नैसर्गिक संख्या. तर ह्या पहा, आता 1. आता या ठिकाणी सर्वात लहान सुरुवात आपण कुठून केली? 1 पासून केली. म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे. 1 ही तुम्हाला प्रश्न विचारला जातो, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती सांगता तुम्ही? 1. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. संख्या आहे. आता पहा, सर्वात मोठी संख्या आपल्याला सांगता येते का? नाही. तर सर्वात मोठी संख्या नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. एक नाही. म्हणजेच त्या कशा असतात? असंख्य असतात. असंख्य आहेत. आता पुढे आपण बेरीजेची क्रिया करतो, 1 अधिक 2. पण काही वेळेस पहा, 2 वजा 2 म्हणजे किती येतं? 0. म्हणजे आपल्याला व्यवहारामध्ये 0 ही वापरावा लागतो. म्हणून त्याच्यासाठी काय, कुठली संख्या आहे पुढची? पूर्ण संख्या.
संख्या कशाला म्हणायचं? पूर्ण संख्या शून्यापासून सुरुवात केली जाते, म्हणून शून्य म्हणजेच शून्य व नैसर्गिक संख्या शून्य व नैसर्गिक संख्या समूह मिळून कोणत्या संख्या तयार होतात? पूर्ण संख्या. पूर्ण संख्या समूह तयार होतो. म्हणजे कोणत्या? पहा, 0, 1, 2, 3, 4, 5 अशा पुढे असंख्य असतात. या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? पूर्ण संख्या. म्हणजे पूर्ण संख्याचा हा समूह तयार झालेला आहे. आता या ठिकाणी पहा, सर्वात लहान संख्या कोणती आहे? 0. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? असा प्रश्न विचारला की काय सांगायचं? सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. आता सर्वात मोठी संख्या, सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येते का? नाही. तर सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. तर आपण कोणत्या संख्या पाहिल्या? नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या. पूर्ण संख्येची सुरुवात शून्यापासून केली जाते, पुढे अनंत असतात संख्या, आणि नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून आणि पुढे कशा असतात? अनंत पुढे संख्या असतात. कंटिन्यू करा ना. पुढचं पाहूत आपण पूर्णांक संख्या. तर काही वेळेस आपण पेपरमध्ये किंवा टीव्ही मध्ये की जम्मू काश्मीरमध्ये शून्यापेक्षा कमी तापमान झालेलं ऐकतो. कधी म्हणजे -8°C झालेले, कधी -5°C. ऋण म्हणजे ज्यावेळेस आपण वजा चिन्ह देतो, त्या वजा चिन्ह देऊन संख्या दिल्या की त्या संख्याचं वाचन कसं करायचं? ऋण करायचं. तर आपल्याला पुढे ऋण संख्या, शून्य आणि धन संख्या या संख्यांना मिळून कोणत्या संख्या म्हणतात? पूर्णांक संख्या असे म्हणतात. धन संख्या शून्य व ऋण संख्या ऋण संख्या. तर या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? पूर्णांक संख्या.
संख्या समूह तयार होतो. पहा, धनसंख्या, शून्य व ऋण संख्या मिळून कोणत्या संख्या समूह तयार होतो? पूर्णांक संख्या समूह तयार होतो. तर पूर्णांक संख्या कशा लिहितात ते पहा. तर ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, नंतर काय येणार आहे? शून्य. शून्याच्या नंतर पुढे उजवीकडे 1, 2, 3, 4 असंख्य. म्हणजेच हे ज्यावेळेस आपण इथं वजा चिन्ह दिलं जातं, ह्या शून्यापेक्षा लहान असणाऱ्या संख्या आहेत डाव्या बाजूला. शून्यापेक्षाही ऋण 1 लहान आहे, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 असा असंख्य संख्या येतात. आणि उजव्या बाजूला पहा 1, 2, 3, 4 म्हणजेच या संख्याला धनसंख्या असं म्हणतात. या ठिकाणी काही नसतं, म्हणजे कोणतं चिन्ह असतं? अधिक चिन्ह असतं. या संख्या समूहाला कोणत्या संख्या म्हणतात? पूर्णांक संख्या समूह. सर्वात लहान आणि पहा इथं सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही, कारण असंख्य आहेत. सर्वात लहान व सर्वात मोठी कोणती संख्या? पूर्णांक संख्या. सांगता येत नाही. लहान ही पूर्णांक संख्या सांगता येत नाही आणि मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही, कारण या संख्या असंख्य असतात. तर आता आपल्याला संख्या रेषेवरती ह्या पूर्णांक संख्या कशा दाखवायच्या ते पाहू. संख्या रेषा कशाला म्हणतात? तर ज्या रेषेवर संख्या दाखवली जाते त्या रेषेला संख्या रेषा असे म्हणतात. तर या ठिकाणी पहा, इथं मध्यभागी आपण कोणती संख्या लिहिली? 0. तर शून्यापासून इथं सुरुवात केली जाते. तर या शून्याला कोणता बिंदू म्हणतात? संख्या रेषेवरती आरंभ बिंदू. तर या आरंभ बिंदू पासून सुरुवात करून समान एकक अंतरावरती संख्या लिहिल्या जातात. समजा या ठिकाणी तुम्ही 2 सेंटीमीटरचं घेतलं तर प्रत्येक ठिकाणी 2-2 सेंटीमीटरचं तुम्ही मोजपट्टीवर अंतर घेऊ शकता, किंवा 1 सेंटीमीटर जसं घ्यायचं, पण सारखं अंतर असलं पाहिजे, समान एकक अंतर असतं. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 आणि इकडं डावीकडे या ज्या ऋण 1, ऋण 2, ऋण 3 आणि ऋण 4 या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? धनसंख्या. शून्याच्या उजव्या बाजूला ज्या संख्या असतात त्या संख्यांना धनसंख्या म्हणतात आणि शून्याच्या डावीकडे असणाऱ्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? ऋण संख्या. आणि सुरुवात जिथून केली जाते या शून्याला आरंभ बिंदू असे म्हणतात. तर या शून्यापेक्षा डावीकडे ज्या संख्या आहेत त्या लहान लहान होत जातात. शून्यापेक्षा ह्या लहान असतात ऋण संख्या, आणि शून्यापेक्षा धनसंख्या या कशा असतात? मोठ्या असतात. हे लक्षात ठेवा. आणखीन एक पहा, तर कधी कधी आपण संख्या रेषा उभी काढली जाते. तर या ठिकाणी तुम्हाला उभी संख्या रेषा काढून दाखवते. उभ्या संख्या रेषेवरती वरच्या बाजूला जे आहेत त्या संख्या कशा दाखवल्या जातात? धन दाखवल्या जातात.
उभ्या संख्या रेषेवरती इथं जो आहे तो आरंभ बिंदू, या ठिकाणी 1, इथं 2, हे वरच्या बाजूला आरंभ बिंदूच्या वरच्या बाजूला धनसंख्या असतात आणि आरंभ बिंदूच्या शून्याच्या खालच्या बाजूला या संख्या कशा दाखवलेल्या असतात? ऋण. ऋण 1, ऋण 2, ऋण 3. तर त्या लक्षात ठेवा. उभ्या संख्या रेषेवरती या पद्धतीने काय केल्या जातात? संख्या दाखवल्या जातात. आता पहा, या ठिकाणी शून्याला कोणतं चिन्ह आहे का? शून्याला कोणतंच चिन्ह देत नाहीत. पण ऋण संख्या लिहित असताना मात्र हे चिन्ह द्यावंच लागतं. धनसंख्याचं चिन्ह नाही दिलं तरी चालतं, काही नसतं. म्हणजे या ठिकाणी अधिक हे चिन्ह असतं, हे लक्षात ठेवा. तर पूर्णांक संख्येची व्याख्या सांगा म्हटलं की त्या ठिकाणी पूर्णांक संख्येची व्याख्या काय सांगणार तुम्ही? धनसंख्या, शून्य व ऋण संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात आणि त्या पूर्णांक संख्यामध्येच कोणकोणत्या संख्या असतात? ऋण संख्या, शून्य आणि धनसंख्या. म्हणजे उजवीकडे धनसंख्या आणि शून्याच्या डावीकडे या ऋण संख्या असतात. म्हणजे एक एकक. आता एक एकक, एक मध्ये एक मिळवलं की काय तयार, संख्या कोणती तयार होते? 2. 2 मध्ये 3 संख्या तयार होतात. आता पाहूत आपण या संख्या रेषेवरती बेरीज कशी करायची. काय करायची आपल्याला? बेरीज. बेरजेची क्रिया करायची आहे आपल्याला. तर आता पहा, मी काय केलं? 2 अधिक 3 घेतलेले. 2 अधिक 3. आता संख्या रेषेवरती 2 कुठे आहे पहा? या ठिकाणी 2 आहे आणि पुढे किती आहे? 3 मिळवलेलं आहे. म्हणजे आपल्याला किती एकक जायचंय? कोणत्या बाजूला जायचंय संख्या रेषेवर? 3 एकक जायचंय. कुठून? 2 पासून. म्हणजेच 1, 2, 3 एकक. इथून सुरुवात केलेली आहे आणि कुठे पोहोचलो आपण? 5 पर्यंत. म्हणजे त्यांची बेरीज काय होणार आहे? 2 अधिक 3 बरोबर 5. म्हणजे संख्या रेषेवरती कसं दाखवलं? या ठिकाणी पहा, 2 पासून सुरुवात आणि मिळवायचे असेल तर कोणत्या बाजूला जायचं? उजव्या बाजूला जायचं. किती एकक गेलो आपण अंतर? 3 एकक. म्हणजे 2 अधिक 3 बरोबर किती झालेले आहेत? 5 झालेले आहेत. आता या ठिकाणी आणखीन एक, कारण या ठिकाणी इकडल्या ऋण संख्या आहेत. तर आता आपल्याला ऋण संख्यांची बेरीज करायची असेल तर नंबर 2 पाहू आपण. तर या ठिकाणी मी काय केले? ऋण 1 अधिक कोणती संख्या घेतली? 3. पहा आता संख्या रेषेवरती ऋण 1 या ठिकाणी आहे. किती एकक अंतर जायचंय आपल्याला? किती मिळवायचेत मध्ये? 3 मिळवायचेत. म्हणजे या ठिकाणी ऋण 1 आहे, इथून सुरुवात करायचं. किती एकक? 1, 2, 3. कोणत्या संख्येजवळ जाऊन पोहोचलो आपण? 2. म्हणजे ऋण 1 अधिक 3 बरोबर या ठिकाणी बेरीज किती होणार आहे? ऋण 1 अधिक 3 बरोबर कोणत्या संख्येजवळ आलात तुम्ही? 2. म्हणजेच बघा, या ठिकाणी तुम्हाला वाटेल तर कसं काय 2 आलं? तर जर भिन्न चिन्ह असतील, या ठिकाणी कोणतंच चिन्ह नाही, म्हणजे इथं काय असतं? अधिक असतं. भिन्न चिन्ह असतील तर त्यावेळेस कोणती क्रिया करायची? मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. चिन्हाचा विचार करायचा नाही. भिन्न चिन्ह दिसले की काय, कोणती क्रिया करायची? वजाबाकी. इथं मोठी असो की इथं छोटी असो, इथं मोठी आहे इथं छोटी आहे, कोणती उलट सुलट असेल तरी चालतं. फक्त मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या कोणती आहे? 3. 3 मधून 1 वजा केलं, किती आलं? 2. आणि एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस भिन्न चिन्ह संख्या असतील, भिन्न चिन्ह आहे त्या संख्यांना, त्यांची बेरीज करायची असेल तर वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह द्यायचं.
मोठी संख्या कोणती आहे या ठिकाणी? 3 आहे. म्हणजे या 3चं चिन्ह जे आहे ते इथं द्यायचं म्हणजे इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं असणार आहे? धनच चिन्ह असणार आहे. म्हणून उत्तर किती आलं? 2. तर आता आपण एक ऋण संख्या घेतली, एक धन घेतली. आता पुढचं पाहू. आता पहिली आपण ऋण संख्या घेतली होती. पहिली आपण कोणती संख्या घेऊ? धन घेऊ. नंबर 3. आता या ठिकाणी मी 2 अधिक ऋण 2 घेतलं. किंवा आपण ऋण 3 घेऊ. कोणती संख्या घेतली मी? ऋण 3. या दोघांची बेरीज करायची आपल्याला. पहा कुठून सुरुवात करायचंय? 2 पासून. 2 कुठे? पहा 2 या ठिकाणी आहे. आपल्याला काय करायचंय या ठिकाणी? मिळवायचंय. किती मिळवायचे आहेत? ऋण 3 मिळवायचे आहेत. म्हणजे 3 एकक आपल्याला काय करावं लागणार आहे? कुणीकडे जावं लागणार आहे? या ठिकाणी 2 आणि ऋण 3 आहे. 3 एकक जावं लागणार आहे. या ठिकाणी सुद्धा काय करावं लागतं? पहा 1 2 3. तर किती झालं? ऋण 1. म्हणजेच या ठिकाणी 2 अधिक ऋण 3 बरोबर. आता सांगितलं भिन्न चिन्ह असतील तर काय करायचं? वजाबाकी करायची. 3 मधून 2 गेले, किती राहिले? 1. आणि मोठी संख्या कोणती आहे? 3 आहे. त्याचं चिन्ह कोणतं आहे? ऋण. म्हणजे किती आलं? ऋण 1 हे उत्तर आलं. आता पुढे चौथं 4 नंबरचे आपण दोन्हीही ऋण संख्या घेऊन पाहू. ऋण 2 अधिक ऋण 1. पहा इथं ऋण 2 आहे आणि इथं कोण किती एकक जायचंय आपल्याला? ऋण 1. 1 एकक जायचंय. म्हणजे इथून सुरुवात करू आपण. 1 2. आता इथं एक संख्या आपल्याला वाढवावं लागेल. 5 सॉरी 2 ऋण 1 2 आणि ऋण 1 आहे. म्हणजे एकच एकक जायचंय आपल्याला पुढे. म्हणजे कुठली संख्या येणार आहे? ऋण 3. म्हणजे ऋण 2 अधिक ऋण 1. तर अशा वेळेस काय करायचं? समान चिन्ह दिसले की त्या संख्यांची बेरीज करायची. आता कोणते चिन्ह? दोन्ही संख्या. इथं एक 2 आहे आणि इथं एक 3. यांची काय करायची? बेरीज करायची. किती झाली? 3. आणि या दोन संख्याचं जे चिन्ह आहे समान चिन्ह ते चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजे हे समान चिन्ह कोणते आहेत? ऋण आहेत. आणि इथंही कोणतं चिन्ह द्यायचं? ऋण चिन्ह द्यायचं. एवढा नियम फक्त लक्षात ठेवा. समान चिन्ह ज्या वेळेस असतात बेरजेमध्ये त्यावेळेस त्या अंकांची काय करायची? बेरीज करायची आणि समान चिन्हाबद्दल एक चिन्ह द्यायचं. आणि भिन्न चिन्ह असतील तर त्यावेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठी जी संख्या आहे त्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता इथं मोठी संख्या कोणती? 3 आहे म्हणून त्याचं चिन्ह दिलं आपण. या ठिकाणी पाहिलं आपण. या ठिकाणी वजाबाकी केली आणि मोठी संख्या कोणती होती? धन. म्हणून याला चिन्ह कोणतं येणार आहे? धन. इथं धन चिन्ह द्यायची गरज नाही. तर आपण या बेरजेची क्रिया कशा करायच्या ते संख्या रेषेवरनं पाहिलेले आहेत. पुढचं आपण सराव संच सोडवू. सराव संच 4 आहे. ते 4 सराव संच सोडूत आपण.
प्रश्न पहिला, याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. खालील संख्यांचे ऋण संख्या, खालील संख्यांचे ऋण संख्या व धन संख्या ऋण संख्या व धन संख्या असे वर्गीकरण करा. असा प्रश्न आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत. ऋण 5, धन 4, ऋण 2, 7, धन 26, ऋण 49, ऋण 37, 19, ऋण 25, धन 8, 5, ऋण 4, ऋण 12 आणि 27. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. प्रश्न व्यवस्थित अगोदर वाचून घ्यायचा. खालील संख्यांचे ऋण संख्या व धन संख्या असे वर्गीकरण करा. तर या ठिकाणी काय करायचं, उत्तर लिहित असताना एक तक्ता तयार करायचा. धन संख्या आणि ऋण संख्या. तर या ठिकाणी पहा आता धनसंख्या कोणत्या कोणत्या आहेत. तर तुम्हाला लक्षात येईल की जे वजाचं चिन्ह दिसतं त्या संख्यांना ऋण संख्या म्हणायच्या. इथं काय आहे, अधिक चिन्ह आहे म्हणजे या धन आहे. इथं जरी अधिक चिन्ह नसलं तरी कोणती संख्या आहे, धनच आहे. पहिली धनसंख्या कोणती, 4, दुसरी 7, परत धन 26, परत 19, धन 8, 5 आणि 27. या संख्या आहेत पहा. आता ऋण संख्या कोणत्या कोणत्या आहेत, ऋण 5, ऋण 27, ऋण 2, ऋण 49, ऋण 37, ऋण 25 आणि ऋण 4, ऋण 12. त्या झाल्या धनसंख्या आणि ऋण संख्या. पुढचा प्रश्न आहे, खाली काही शहरांचे तापमान दिले आहे. प्रश्न दुसरा आहे, खाली काही शहरांचे तापमान दिले आहे. चिन्हांचा वापर करून त्यांचे लेखन करा. तर तुम्हाला तक्ता दिलेला आहे. स्थान,
खाली दिलेलं आहे त्याचं स्थान तापमान. आता त्याच्या खालीच एक आपण तक्ता करू. तर कोणता तक्ता तयार होणार आहे? योग्य चिन्ह योग्य चिन्हासहित तापमान. चिन्हासहित तापमान. कारण इथं आपल्याला चिन्ह द्यायचे आहेत. तर स्थान कोणतं आहे पहा, सिमला. त्याचं तापमान किती दिले? 0° च्या खाली. किती दिले? 7°C. पहा शिमलाचं तापमान किती दिलेलं आहे? 0° च्या खाली. किती अंश सेल्सिअस? 0°C तापमान आपल्याला दिलेले, म्हणजे कमी आहे, 0पेक्षाही कमी आहे. म्हणजे कसं लिहायचं या ठिकाणी चिन्हांचा उपयोग करून? -7°C या पद्धतीने लिहायचं. पुढचं आहे लेह. तर तिथलं तापमान आहे 0°च्या खाली. हे तापमान खालीच आहे, 0°च्या खाली. किती अंश आहे? 12°C. म्हणजे त्याचं लिहित असताना सुद्धा या ठिकाणी ऋण द्यावं लागतं, -12°C. पुढचं आहे दिल्ली. दिल्ली आणि नागपूर. तर या ठिकाणी पहा दिल्लीचं तापमान आहे 0°च्या वर. 0°च्या वर. किती आहे वर? 22°C. म्हणजेच वरी लिहित असताना या ठिकाणी कोणतं चिन्ह वापरायचं? धन. 22°C. चिन्ह नाही वापरलं तरी चालतं, वापरलं तरी चालतं. पुढचं आहे नागपूरचं 0°C. आपण तुम्हाला काय म्हटलंय? चिन्हांचा उपयोग करून लिहा. नागपूरचं किती आहे? 0°च्या वर. 0°च्या वर 31°C. म्हणजेच धन 31°C. तर आपण या ठिकाणी शहराचे तापमान दिलेले आहे आणि ते चिन्हांचा वापर करून लिहा म्हटलेले. म्हणून इथं खालची एक रखाना करायचा, हे प्रश्न पूर्ण लिहायचा आणि खालती हे पूर्ण परत एकदा लिहायचं आणि योग्य चिन्हासहित तापमान म्हणून लिहून तिथं खाली चिन्हांचा उपयोग करून तापमान हे अंश सेल्सिअस मध्ये मोजलं जातं. म्हणून हे -7°C. खाली असलं 0पेक्षा तर ते कमी असतं तापमान, हे लक्षात ठेवा. प्रश्न तिसरा. खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा. या ठिकाणी तुम्हाला चिन्हांचा उपयोग करून लिहायचंय, पण प्रश्न पूर्ण वाचून आणि उत्तर सुद्धा पूर्ण वाक्यात लिहायचं. फक्त एकच तेवढंच संख्या चिन्हामध्ये लिहायची नाही. हे पहा प्रश्न नंबर 1 काय आहे? एक पाणबुडी. पाणबुडी कुठे असते ती माहित आहे तुम्हाला? समुद्रा खाली जात असते, पाण्याच्या खाली खोल खोल. समुद्र सपाटीपासून किती? 512 मीटर अंतर खोलीवर आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा आपण उभ्या संख्या रेषेवर पाहिलं, शून्याच्या वरच्या बाजूला धन संख्या असतात आणि शून्याच्या खाली खाली जसं जाईल तसं ऋण संख्या होतात. तर हे पाणबुडी कुठे? समुद्र सपाटीपासून किती अंतर? 512 मीटर अंतर खोलीवर आहे. म्हणजे पाण्यामध्ये
म्हणजे या ठिकाणी चिन्ह कोणतं येणार आहे? ऋण 512. लिहित असताना पूर्ण वाक्यात लिहायचं. एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून किती? ऋण 512 अंतरावर आहे. लक्षात ठेवा, जसं जसं आपण खाली जाऊ तसं त्या संख्या कोणत्या येतात? ऋण. आता पुढचा प्रश्न आहे नंबर 2. हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून 8,848 मीटर आहे. मग आता या ठिकाणी वरी जायचंय, उंच जायचंय, म्हणजे या ठिकाणी चिन्ह कोणतं येणार आहे? धन चिन्ह येणार आहे. तर या ठिकाणी पूर्ण वाक्यात लिहायचं. आता मी हे पूर्ण वाक्यात तुम्ही पूर्ण लिहायचं, त्याच्या पुढे फक्त काय करायचं? धन 8,848. मी इथं फक्त उत्तर असं लिहिलंय म्हणून लिहू नका. तुमच्या वहीमध्ये ज्या वेळेस सराव संच सोडवत असताना उत्तर ही पूर्ण वाक्यामध्येच लिहायचं. फक्त या ठिकाणी हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून धन 8,848 मीटर आहे असं पूर्ण वाक्यात लिहा. आता पुढचा प्रश्न पहा. जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. आपण पतंग उडवतो त्यावेळेस उंच किती अंतरावर गेलेला आहे? तो उंच 120. या ठिकाणी चिन्ह कोणतं येणार आहे? धन 120 मीटर लिहायचं पुढे. तर असं उत्तर लिहित असताना तुम्ही मात्र पूर्ण वाक्यात लिहा. आता पुढचा प्रश्न पहा. भुयार जमिनीखाली 2 मीटर अंतर खोल आहे. तर या ठिकाणी कोणतं येणार आहे? ऋण चिन्ह येणार आहे. भुयार जमिनीखाली किती? ऋण जमिनीखाली ऋण 2 मीटर अंतरावर आहे. अशा प्रकारे तुम्ही अगोदरचे पण सराव संच झालेले पूर्ण तुमच्या गृहपाठच्या वहीवर व्यवस्थित झाल्याबरोबर व्हिडिओ पहा, व्यवस्थित पुस्तकातही पहा. बरीचशी माहिती दिलेली आहे, ती पुस्तकामध्ये माहिती दिलेली वाचा आणि त्याच्या व्याख्या पण लिहून काढा. आणि सराव संच परत अगोदर रफ वहीवरही सोडवा आणि तुमच्या गृहपाठच्या वहीवरती तारीख टाकून व्यवस्थित अक्षर काढून पूर्ण सोडवा. अगोदरचेही सराव संच सोडवा आणि हाही सराव संच सोडवा. पुढचा सराव संच नंतर पाहूत.